ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पर्यावरण संवर्धन हे आता केवळ सामाजिक कार्य राहिले नाही तर या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायांच्या संधी देखील आहेत। सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, पर्यावरणीय सल्लागार सेवा तसेच हरित बांधकाम, जलसंवर्धन प्रणाली, इलेक्ट्रिक वाहनं आणि त्यांची चार्जिंग स्टेशन्स अशा विविध संधी आता खुणावत आहेत असं मत प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी व्यक्त केलं। ग्रीन सोल्युशन संस्थेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद तांदळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। पर्यावरण क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी सैनिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश खरमाळे आणि स्वाती खरमाळे या दाम्पत्याला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉक्टर विद्यानंद मोटघरे, ग्रीन सोल्युशनचे संस्थापक सागर अहिवळे आणि आरती भोसले अहिवळे तसेच COEPचे सह अधिष्ठाता डॉक्टर संदीप मेश्राम, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश राऊत आदी या ठिकाणी उपस्थित होते। शरद तांदळे यावेळी म्हणालेत की वाढते पर्यावरणीय प्रश्न, हवामानामधील बदलाचं संकट आणि नैसर्गिक संसाधनाची झपाट्याने होणारी घट यामुळे संपूर्ण जग पर्यावरणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहू लागले। पारंपरिक व्यवसायांप्रमाणेच हरित व्यवसाय एक व्यवहार्य आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे। योग्य योजना, तंत्रज्ञान आणि उद्योजकीय दृष्टिकोनासह काम करत तरुणांनी इनोव्हेशन स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग सुरू करावे। तर रमेश खरमाळे म्हणाले की प्लास्टिकचा अनिर्बंध वापर रोखणं ही आजच्या काळाची गरज आहे। पर्यावरण रक्षण ही देशसेवाच आहे असं मला वाटतं। शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये प्लास्टिकचा प्रश्न गंभीर आहे, त्यामधनं विषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत असते। प्रदूषण, कार्बन उत्सर्जन देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तापमान वाढीचे संकट गंभीर होत आहे। हे टाळण्यासाठी प्रत्येकाने झाडं लावून पर्यावरणाला वाचवण्यामध्ये योगदान द्यावं। डॉक्टर विद्यानंद मोटघरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन सोल्युशन करत असलेल्या कार्याचा गौरव केला। डॉक्टर प्रकाश राऊत यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी अभिमानास्पद असल्याचं नमूद केलं। आरती भोसले अहिवळे यांनी यावेळी प्रास्ताविक केलं। सागर अहिवळे यांनी आगामी योजनांविषयी अवगत केले। यशोधन रामटेके, डॉक्टर गणेश कदम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं। ग्रीन सोल्युशन कंपनीचा डायरेक्टर, ग्रुप ऑफ कंपनीचा, याच्यामध्ये आमच्या 13 कंपनी जे एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतात। एन्व्हायरमेंट फील्डमध्ये कंप्लायन्स पासून ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत सर्व गोष्टीवरती काम करतो। आमच्या कंपनीमध्ये एका एम्प्लॉई पासून म्हणजे माझ्यापासून कंपनी चालू झाली ते आजपर्यंत आपल्याकडे 350 लोक काम करतात। एका क्लायंट पासून आम्ही काम केलं, आता 1000 प्लस काम आमच्याकडे क्लायंटला आम्ही सर्व्हिस देतो। ते जागतिक म्हणजे लोकल पासून जागतिक पातळीवरती आम्ही लोकांना सर्व्हिस देतो आणि उत्कृष्टरित्या आम्ही लोकांना सर्व्हिस देतो। त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल असेसमेंट असेल किंवा लोकल कंप्लायन्स, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याच्या रिलेटेड कंप्लायन्स असेल, इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी त्याच्या रिलेटेड कंप्लायन्स असेल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्या रिलेटेड आम्ही वर्क करतो। त्यानंतर आम्ही टेक्निकलमध्ये एअर, वॉटर, सॉइल, फूड टेस्टिंगवरती पण काम करतो। त्यानंतर आम्ही आता कार्बन क्रेडिटवरती जो ग्लोबली इश्यू आहे COP29 वरती जागतिक 198 देशांनी येऊन त्याच्यावरती चर्चा केली आणि आपल्याला इंडियाला टार्गेट दिले की पूर्ण जगाला टार्गेट मिळालेलं आहे की किती % कार्बन रिडक्शन करायचं आहे। अशा सुद्धा आम्ही जागतिक पातळीच्या गोष्टी सर्व्हिसेसवरती आम्ही काम करतो। आम्ही कार्बन क्रेडिटवरती काम करतो। लोकांनी जे झाडं लावलेले आहेत किंवा लोक सोलार इन्स्टॉल करतात ह्या सर्वांना आपण परत त्यांना रिबेट्स मिळतात किंवा कार्बन क्रेडिट घेऊन त्यांना त्याचा बेनिफिट देऊ शकतो। एका सिंगल माणसापासून ते कंपनीपर्यंत सर्व लोकांना आपण ते देऊ शकतो। या सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो। त्यानंतर आमचा दुसरा मोठा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी। आता इंडियन गव्हर्नमेंटने सर्क्युलर इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोट केलेलं आहे। सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे जो घनकचरा आपल्याकडे तयार होतो, जे वस्तू वापरल्यानंतर जे आपण कचऱ्यात टाकतो जातो, तर तिला परत रियूज मध्ये आणायचं आणि परत तिला रियूज मध्ये आणून ते सर्कल कंप्लीट करायचं। जसं की आपण प्लास्टिकचं उदाहरण घेऊ शकतो, ई वेस्टचं घेऊ शकतो, स्टीलचं घेऊ शकतो। त्यानंतर आता व्हेकल जे आपले व्हेकल आहेत जे 15 वर्षानंतर स्क्रॅप झालेले, त्या व्हेकलला परत रिटर्न आणायचं, त्याला स्क्रॅपिंग वेगवेगळं सेग्रिगेट करायचं आणि परत ते यूज करायचं। अशा आपण सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो। तर आमचा मोटो हा आहे की जे इंडियन गव्हर्नमेंटने मोदी साहेबांनी 2070 पर्यंत भारताला न्यूट्रल करायचं ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत करणे व ते 2070चं टार्गेट 2050 पर्यंत कसं आणता येईल याच्यावरती काम करणे व आपल्या सर्वांना
चांगल्या प्रकारचं एन्व्हायरमेंट, हवा पाणी चांगल्या प्रकारे कसं मिळेल आणि त्यामध्ये आमच्या कंपनीचं कसं कंट्रीब्युशन राहील याच्यासाठी आम्ही अग्रेसर असतो आणि त्यासाठीच आम्ही काम करतो. थँक्यू. मी डॉक्टर VM मोटगरे. मी महाराष्ट्र शासनात जस्ट मागच्या 2 महिन्याआधी रिटायर्ड झालो आहे जॉईंट डायरेक्टर म्हणून. आज मी इथे यांच्या ग्रीन सोल्युशन यांच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा करता इथे आलोय. फार सुंदर काम ह्या ग्रीन सोल्युशननी केलेलं आहे आणि जवळपास त्यांचे महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा पर्यावरणासाठी काम करणारे क्लायंट्स आहेत. मी त्यांना एकच आज संदेश दिला आहे की पुढच्या काही काळात तुम्ही एक्सपान्शन करून IPO काढा, जेणेकरून ही कंपनी आज इंडियामध्ये आहे पण ग्लोबल झाली पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी संकल्प मांडला आहे 2028 पर्यंत हे कम्प्लीट एक्सपान्शन होईल. आणि मी पुन्हा त्यांना ह्या 13व्या वर्धापन दिनाकरता शुभेच्छा देतो. नमस्कार. आज 23 मे आज ग्रीन सोल्युशन्स या कंपनीचा 13व्या वर्धापन दिनानिमित्त मी उपस्थित राहिलो होतो. सागर ऐवळे आणि आरती ऐवळे या 2 दाम्पत्यांची ही कंपनी एका कंपनीपासून आता त्या 15 कंपन्या झाल्या आणि त्या पर्यावरणाशी निगडीत सगळे कामं करतात. तर मला असं वाटतं की हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स जे सागर जे आहेत हे नवीन तरुणांना इन्स्पिरेशन राहील की कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही मन लावून काम केलं तर तुम्ही ग्लोबल लीडर होऊ शकता. तर निश्चित ही कंपनी ग्लोबल लीडर होईल. आजचा अनुभव माझा खूप छान होता. ह्या कंपनीचे जवळपास 350 एम्प्लॉई आहेत. तर हे 350 एम्प्लॉई आणि विथ त्यांच्या फॅमिली सोबत ते आले होते. तर मला ही कंपनी एका कुटुंबासारखी वाटली आणि निश्चित ही कंपनी मला वाटतं लवकरच स्टॉक मार्केटमध्ये दिसेल आणि जागतिक लेवलला ही नाव करत. तर एक मराठी तरुण गेल्या 12-13 वर्षात एक कंपनी उभा करतो आणि स्वतःला सिद्ध करतो, हे कौतुकास्पद आहे. तर ही गोष्ट महाराष्ट्रात काम करणाऱ्या नवीन पिढीतल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी राहील की आपण कुठलंही क्षेत्र धरून जर त्याच्यात डेडिकेटली मेहनत घेतली तर एक एम्पायर उभा राहू शकतो. तर सागर ऐवळे आणि आरती ऐवळे यांच्या ग्रीन सोल्युशन्स आणि पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की इतक्या सुंदर कार्यक्रमात मला बोलवलं. तेव्हातून आज या ठिकाणी खरं तर माझा सन्मान केलेला नाही. हा सन्मान जो आहे हा सन्मान पर्यावरणाचा आहे. कारण येणाऱ्या कालखंडामध्ये पर्यावरणाचा आपल्याला जगवणार आहे आणि ह्या पर्यावरणाचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत. प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. खऱ्या अर्थाने मला वाटतं ह्या ग्रीन सोल्युशननी जो आज सन्मान केलाय त्याचा निश्चितच या ठिकाणी मला वाटतं आदर होईल. प्रत्येकाने जीवनामध्ये जर आपल्या झाडं लावली तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या घरातील जी मुलं आहेत, जी आपली छोटाली बाळं आहेत ही जगू शकतील, अन्यथा आपण जगू शकणार नाही. पूर्वजांच्या पुण्य आज जगतोय आणि जर आपण पुण्य जरी ही पर्यावरणाची कमी जर पर्यावरणावर जर पुण्य केली नाही तर भविष्यामध्ये आपली मानवजात टिकू शकणार नाही. तर मी जाता हा संदेश देईल की माणसी जर भारतामध्ये 4 झाडे असतील तर प्रत्येक माणसी मला वाटतं की कुठेतरी 5000 झाडे व्हावीत. तर प्रत्येकाने 1 झाड नाही मी म्हणणार, आज गरज आहे प्रत्येकाने 5 झाड लावायची. 140 कोटी लोकांनी जर विचार केला तर मला वाटतं कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लागवेल. आणि मला वाटतं आपल्या इंडियामध्ये जे जागतिक तापमानवाढीचं जे संकट ओंगावते ते काही दिवसांमध्ये मला वाटतं नीट होईल. तर मी एवढेच हीच विनंती करेल की प्रत्येकाने झाड लावा. आमचा वन विभागाच्या माध्यमातून उपक्रम चालूच आहेत. मला वाटतं वन विभागातील प्रत्येक व्यक्तीला जर साथ दिली तर मला वाटतं त्या माध्यमातून फार मोठं काम होईल. मी ग्रीन सोल्युशनचं संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी ऐनवळे परिवाराचं या ठिकाणी मी निश्चितच ऋण व्यक्त करतो आणि भावी जीवनामध्ये त्यांची ही कंपनी ग्रीन सोल्युशन अख्ख्या भारतामध्ये 1 नंबरला काम करेल पर्यावरणावर, अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी आरती सागर ऐवळे. ॲक्च्युली मी डिरेक्टर ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस. आज आमचा 13वा वर्धापन दिवस आहे. आमची ॲक्च्युली सुरुवात ग्रीन सोल्युशन ह्या संकल्पनेपासून 2012 साली झाली होती आणि आज 2025 साली आम्ही या सर्वांच्या साक्षीने एवढा मोठा प्रवास केलेला आहे. आम्ही 2 लोकांपासून ही कंपनी सुरुवात केली. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.